आई एक मिनिट हा. हॅलो हॅलो. अगं मुली आहेस कुठे तू? फोन करते लागत नाही ग. स्वानंदी काळजी वाटते मला. नाही मी ते नीलच्या घरी आहे. मी आता बोलत होते फोनवर म्हणून कदाचित लागला नसेल. काही काम होतं का? काम म्हणजे अगं तो आमच्या चाळीत नंदू राहतो ना, तेव्हा त्याचे आई बाबा त्या दिवशी घरी आलेले. तू भेटलीस ना त्यांना? नंदूलाही पाहिलं असशील अगं तू. हो हो आठवतंय. त्याचं काय? हा तर तो 5वीत आहे, तर त्याला बऱ्याचशा क्लासमध्ये घालायचंय. तू क्लासमध्ये शिकवतेस ना, म्हटलं तुला विचारावं. हो पण माझा मोठ्या वर्गाचा क्लास आहे. पण मी माहिती काढते आणि कळवते. हो हो नक्की कळव. वाट पाहते. हा हो ठेवते. वच्छी आत्यांचा कॉल होता. काहीतरी काम होतं. हो का? हा निघते मी. हो हो निघ. जा. हो येते आई. बाबा येते. सावकाश जा बाळा. कमाल आहे तुझी ललिता. प्रयत्न केलाय मी, पण बाण वर्मी लागले असं वाटत नाहीये. काही परिणाम झालेला दिसतच नाहीये स्वानंदीवर. ऐकत होतो ना मी सगळं. परिणाम झाला नाही असं ती दाखवते, पण मनावर ओरखडा तरी नक्कीच पडला असेल. अरे शहाणी आहे ना म्हणून तसं दाखवत नसेल. पण तुम्ही म्हणताय तसं झालं असणार. पण आता मी असं काही करेन ना की जखमीवर मीठ चोळलं जाईल. काय करणार आहेस तू? बघाच तुम्ही. मी असं काही करीन की वच्छी मावशी देशपांड्यांच्या खजिन्यातनं 1.25 कोटी आणायच्या आधी सानियाच्या वडिलांकडनं $1.25 कोटी या घरात येतील. फार हेरगिरी करतायत ना वच्छी मावशी. आत्ताही काही निमित्त करूनच फोन केला होता त्यांनी स्वानंदीला. त्यांना म्हणा तुम्ही करत राहा हेरगिरी. अशी निसटून जाईन ना, कळणारही नाही तुम्हाला.